दुर्गा हॉस्पिटल येथे गुडघे आणि मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिरातून अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे। श्री दुर्गा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुडघे, खुबे व मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरामधून अनेक गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केलंय। 8 मे ते 10 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करून गुडघेदुखी, मणक्याचे आजार, सांधेदुखी तसेच चालण्यात अडचण असलेल्या अनेक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या। शिबिरादरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे शिबिर आशेचा किरण ठरलाय। नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय नायडू श्री दुर्गा हॉस्पिटल येथून बोलत आहे। आमच्या हॉस्पिटलच्या 26व्या वर्धापन दिवसानिमित्त आम्ही आयोजित केलेल्या मोफत शस्त्रक्रिया शिबिरमध्ये आतापर्यंत 10 गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। हा शिबिर 8 ते 10 मे आयोजित केलेला आहे आणि अजून सुद्धा गरजू रुग्णांना आम्ही मोफत उपचार करू। या मोफत शस्त्रक्रिया शिबिरमध्ये नांदेडमधलेच नाही तर बऱ्याच आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या रुग्णांना चांगला प्रतिसाद आलेला आहे। त्यांच्या रुग्णांची सुद्धा मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। वृद्धांचा समावेश आहे ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस या आजाराने त्रस्त आहेत। त्यांना आपण DAA हिप रिप्लेसमेंट आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह नी रिप्लेसमेंट या दोन्ही शस्त्रक्रिया मोफत करून देत आहेत। आतापर्यंत सध्या 11 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया झालेली आहे आणि अजून सुद्धा काही शस्त्रक्रिया बाकी आहेत। माझा सल्ला हाच असतो की ज्यांनाही गुडघ्यांचा आणि मणक्याचा आजार आहे त्याचा इलाज टाइमावर आणि लवकर करून घेणे। शस्त्रक्रिया ही शेवटचा उपाय ठेवणे। जर टाइमवर लवकर इलाज केला तर शस्त्रक्रियाची वेळ येऊ नये असं आमचं त्यांना मत आहे। ग्रामीण भागात लोकांना वात बद्दल तेवढी इन्फॉर्मेशन नाहीये। लोकांना आम्हाला आवाहन करायचं आहे की बाबा या वातेचा खूप चांगला इलाज अवेलेबल आहे। दर टप्प्याचा वेगळा इलाज असतो आणि जेव्हा ती वेळ खूप जास्त होऊन जाते किंवा गुडघा किंवा खुबा खूप जास्त गाजतो त्याचा सुद्धा इलाज असतो जेणे की आपण गुडघा किंवा खुबा प्रत्यारोपण करतो। पण मॅक्झिमम रुग्णांना याची गरज पडत नाही। त्यांनी जर त्यांच्या आजाराच्या इनिशियल स्टेजेस मध्येच त्यांनी आले तर त्यांना गोळ्या औषधांवर, व्यायामवर आणि बऱ्याचशा वेगळ्या गोष्टींच्या उपचारांनी आपण ती शस्त्रक्रियेची गरज थांबवू शकतो। गुडघ्यांचे सिम्पटम म्हणजे काय? तुम्हाला जमिनीवरून उठण्यास त्रास होणं, चालताना काही आवाज येणं किंवा गुडघा अटकणं आणि मणक्यांच्या याच्यामध्ये तुम्हाला हाताला किंवा पायाला मुंग्या येणं, एकाच जागी खूप जास्त वेळ बसून उठताना कमरेत त्रास होणं, अशा गोष्टी होतात। हा मणक्याचा जो आजार आहे तो 18 वयापासून ते मॅक्झिमम 90 वयापर्यंत सुद्धा होतो। मणक्याच्या आजाराचा कोणता वय असा हे नसतो वयाचं हे आणि तेच गुडघ्याचा आणि खुब्याचा जो आजार आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही 30 वर्षाचे सुद्धा पेशंट पाहतो आणि 70-80 वर्षाचे सुद्धा पेशंट पाहतो। आपल्या आजारावर डिपेंड असतं की कोणता स्टेज आहे आणि त्यावर असतं। आम्ही जी DAA हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया आहे ती फक्त मराठवाड्यामध्ये श्री दुर्गा हॉस्पिटल येथे केली जाते। हे लेटेस्ट टेक्निकने करण्यात जाणारी ही शस्त्रक्रिया आहे। बाकी मणक्याची शस्त्रक्रिया बऱ्याच जागी होत आहे। किती डॉक्टरांची टीम आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे? आमच्याकडे 4 डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे। डॉक्टर PA नायडू, मी, डॉक्टर कुणाल नुने आणि एक डॉक्टर मारुती लाटकर। रुग्णांसाठी सल्ला माझा हाच आहे की बोगस इलाजकडे जाऊ नये। आपल्याला जे काही असतो त्याचा प्रॉपर ट्रीटमेंट केला पाहिजे, डायग्नोसिस झाली पाहिजे, निदान झाल्यानंतर त्याच्यावर इलाज झाला पाहिजे। इलाज झाला तर 90% लोकांना शस्त्रक्रियेची गरज पडत नाही।